हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आनंदी असणार. खूप दिवस गेले आजारपणामध्ये आणि अजूनसुद्धा आहे ना आवाज आहे ना खूप असा खराब येतोय. तर उद्या 15 ऑगस्ट आहे. म्हटलं आज क्रिशासाठी काय काय शॉपिंग करून आणली तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठीच मी आज लॉंग व्हिडिओ बनवते. मी अजून एक गोष्ट आणली आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवते. ती तुम्ही नक्की बघा. थंबनेल बघूनच तुम्हाला कळलं असेल की काय आणलंय मी. आमचं किती दिवसांचं चालू होतं की घेऊन ये एकदा जाऊन. पण आज तो मुहूर्त निघाला आणि मी ते फोटोज घेऊन आली आहे. असे फोटोज तर आम्ही खूप काढलेले आहे. पण पहिल्यांदाच आहे ना आम्ही असे फोटो फ्रेम करून घेतले, ती पण एवढ्या मोठ्या साईजमध्ये. त्यामुळे ना जास्त एक्सायटेड होतो आम्ही दोघं पण. फोटोज आहे ना खूप छान असे पॅकिंग करून दिलेले होते. व्हाईट रॅपर होतं वरती. तुमच्यासमोरच ओपन करणार होते, पण खालीच आहे ना शेजारच्या ताई भेटल्या आणि त्या म्हटल्या की दाखव दाखव कसे फोटो आलेले आहेत. तर त्यांनीच ते खोलले खाली, त्यामुळे म्हणून आहे ना असे डायरेक्ट दाखवते. तर छान आले फोटो, मला आवडले, यांना पण आवडले. तुम्ही पण बघा, मी तुम्हाला आहे ना एक एक करून सगळे फोटो दाखवते. बाहेर गेल्यानंतर आहे ना मोबाईलमध्ये शूट करायला कोणी नसतं आमच्यासोबत आणि एका हातात क्रिशाला पण धरावं लागतं. त्यामुळे बाहेर काही मी कॅमेरा ऑन करत नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. हा एक फोटो, यात यांनी युनिफॉर्म घातला आहे. त्यांच्या युनिफॉर्मसोबत आहे ना आमचे फोटोच नव्हते एवढे असे छान छान. खूप दिवसांपासून चाललं होतं आमचं फोटोज काढायचे असे आणि असं आउटडोअर शूट करायचं होतं. पण ते काही ह्यावेळेस जमलं नाही. पण नक्कीच नंतर आम्ही करणार आहे ते. तर हा एक सिंगल फोटो आहे यांचा युनिफॉर्मवर. हा पण खूप जास्त छान आला आहे फोटो आणि पहिल्यांदाच आहे ना फोटो फ्रेममध्ये एवढ्या मोठ्या फ्रेम बनवलं आहे ना, त्यामुळे जरा जास्त छान वाटतंय. तुम्ही पण सांगा कमेंट करून कसे आलेत फोटो. आणि ही एक फ्रेम आहे ज्यात सेम पोज आहे, फक्त यांचा आहे ना सिव्हिल ड्रेस आहे याच्यामध्ये आणि आमचे सेम ड्रेस आहे. आणि नंतर लक्षात आलं की क्रिशाचा पण ड्रेस आहे ना आम्ही चेंज करायला पाहिजे होता, पण त्यावेळेस काही सुचलं नाही. ती ना खूप ठरवून गेलेलं असतं की असं करू तसं करू, पण नंतर सगळं काही झाल्याच्या नंतर आहे ना आपल्या काही ना काही राहूनच जातं की असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. हे सगळ्यांसोबतच होतं आणि असे छान छान फोटोज आणले. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते एक लॉंग व्हिडिओमध्ये. छोट्या कॉफ्या पण घेतलेल्या आहेत 5, ज्यामध्ये क्रिशाचा बड्डे सेलिब्रेट करताना त्या पण तुम्हाला मी ना एक एक करून दाखवते. क्रिशाचे पप्पा बड्डेच्या आधीच जाणार होते ड्युटीला, त्यामुळेच आहे ना आम्ही हे आठवणी म्हणून आहे ना आधीच बड्डे सेलिब्रेट करतो, असं खूप वेळेस होतं आमच्यासोबत. हे बघा, हा फोटो आहे ना त्यांच्याकडनं एक एक्स्ट्रा झालेला होता. म्हटलं चला तो पण देऊन द्या, मी घेऊन टाकते तो पण. आहे ना ड्रेस घालून बघते आणि तिच्या तो डोक्यातून जात नाही कोणता ड्रेस आहे. मी तुम्हाला तो उद्या दाखवेलच. तर हे बघा, एक एक करून मी सगळे फोटोज दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात जास्त कोणाचे छान फोटो आले असतील ना, तर ते म्हणजे क्रिशाचे. बघा किती छान असे पोज देते ती, तिला सांगावं पण नाही लागत. इतके छान छान पोज देते ना ती. तर इतके छान तिचे फोटो आलेले आहे. ज्या कामासाठी मी बाहेर गेलेली होती ना, ते दाखवते तुम्हाला वस्तू. उद्या 15 ऑगस्ट आहे ना, त्यामुळे तिच्यासाठी ना हे बँड वगैरे घेण्यासाठी गेलेली. तर एक्स्ट्राच्या वस्तू पण आणल्या, ज्या तर ह्या तिरंगा कलरच्या बांगड्या पण दिसल्या, तर त्या पण घेतल्या. उद्या छान ड्रेसवर पण मॅच होईल म्हटलं, त्या पण घेऊन आले. या सगळ्या वस्तू ना फक्त एका दिवसासाठी यूज होणार आहे. आपल्या लहानपणी पण आपण पण खूप जास्त आनंदात असायचं ना. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दोन्ही दिवशी किती आदल्या दिवशी आपण आनंदात असायचो की हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे आणि तेवढ्याच जल्लोषमध्ये आपण साजरासुद्धा करायचो हे सगळे दिवस. तर भारी होते ना ते दिवस. फक्त आहे ना आम्ही ही लेगिन्स घेण्यासाठी गेलेलो मार्केटमध्ये, कारण उद्या तिचा ड्रेस जो आहे ना त्यासाठी मॅडमनी सांगितलं आहे की खाली ना व्हाईट कलरची पॅन्ट पाहिजे. तर त्यासाठी आम्ही गेलेलो आणि येताना इतकं सगळं सामान घेऊन आलो. तर क्रिशाला बघा, मी आता आहे ना बांगड्या घालून दाखवते. तर तिला व्यवस्थित येत आहेत त्या, बरं झालं. ते इतक्या सगळ्या वस्तू होत्या की तुम्हाला मी आज दाखवणार होते लाँग व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर मी लाँग व्हिडिओ बनवते. तर फोटोज कसे आले हे पण तुम्ही ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्त मोठा नाही आजचा व्हिडिओ, त्यामुळे तुम्ही पूर्ण बघा न स्किप करता. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी काय काय खरेदी केली नक्की कमेंट करून सांगा. चला, चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. आणि यूट्यूबबद्दल तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल ना, मला कमेंट करा, मी नक्की सांगेल. आणि नवीन अपडेट आलं आहे यूट्यूबमध्ये, ते पण तुम्हाला मी सांगेन.
तर चला आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण पुन्हा नवीन एका ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.